गावाचं सौंदर्य, देवाची भक्ती आणि कुटुंबाची परंपरा आज सगळे एकत्र अनुभवायला मिळणार आहे. नमस्कार, मी शीतल आणि आज मी माझ्या गावाला आले आहे एका खास कामासाठी, वर्षाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. सर्वात आधी आपल्या गावच्या ग्रामदेवताचं दर्शन घ्यायला रामाई मंदिरात आलो. इथे महादेवाचं दर्शन घेऊन त्यांना आमंत्रण दिलं. मग आलो देवीच्या मंदिरात. गाभारा भैयाच्या डोक्याला लागत होता आणि निघालो डोंगराच्या दिशेने. तसं तर हे गावच डोंगरात आहे. थोडं पुढे जाताच एक झोका दिसला. थोडस बालपण जगता आलं. तिथूनच देवासाठी फुले घेतली आणि पुढच्या वाटेला लागलो. रस्त्यात शेळ्या, गायी, म्हशी चरताना दिसत होत्या. श्रावणामुळे बहरलेल्या निसर्गाने सर्वच खूप सुंदर दिसत होतं. डोळ्याचं जणू पारणं फिटत होतं. डोंगरातल्या दरीत असलेलं एक गूढ स्थान, जिथे वाहत्या पाण्यासोबत जायचं होतं. लांबून हे देवस्थान दिसत नाही, पण तिथे गेल्यावर ते प्रकट होतं असा भास होतो. इथे आहेत 7 आसरा. या 7 देवींची पूजा सहसा गावच्या किंवा डोंगरदऱ्याच्या परिसरात केली जाते. लोकमान्यानुसार या देवी गावचं, शिवाराचं आणि प्रवाशांचं रक्षण करतात. त्यांच्या सोबतच इथे आहे म्हसोबा, जो गावाचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. वर्षा पूजा करत होती. मावशी तिला सांगत होती कशी पूजा करायची आणि आम्ही या सगळ्या क्षणाचा आनंद घेत होतो. एकीकडे मंद स्वरात मंत्र आणि घंटीचे नाद, तर दुसरीकडे डोंगरातून वाहणाऱ्या खळखळ पाण्याचा आवाज. खरंच असा निसर्ग पाहिला की वेळ थांबावी असं वाटतं, पण प्रवास सुरू ठेवावा लागतो. आणि इथं आमची नवरीबाई शूज घालून रॉक करते. डोंगरातून बाहेर पडलो. आम्ही आलो गावात. गावातलं दृश्य नेहमी मनाला शांतता देऊन जातं. कुठे माणसं मोकळ्या वेळात गप्पा मारत बसलेली, कुठे लहान मुलं शाळेबाहेर खेळत आहेत, जनावरे चरायला निघाली आहेत आणि ही भांडणं तर कधीच संपणार नाहीत. हे सगळं पाहिलं की असं वाटतं गावचं जीवन खरंच वेगळंच आहे. काकू भेटल्या, थोडं बोलायला लागल्या, पण त्यांची जनावरे पुढे गेली. त्यांनाही पटकन त्यांच्या मागे पळावं लागलं. दिवसभराचे हे क्षण मनात साठवून आता निरोप घेतो, पण मन मात्र इथेच राहून गेले. हर हर महादेव.